मलाई पनीर बनवण्याकरिता मी पनीर घेतलं 1/2 किलो, कोथिंबीर, कांदा घेतला 2 कापून आणि लसूण घेतले 4-5 कळ्या, टमॅटो घेतला 1 पूर्ण आणि काजू घेतले आणि घरी बनवलेला मसाला घेतला, हळद घेतली आणि लाल तिखट घेतलं 1 चमचा, हळद घेतली, 2 चमचे तेल घेतले. आता आपण पनीरला सॉटे करून घ्यायचं. पनीरचे मोठे मोठे तुकडे ठेवले, त्याच्यासाठी ते सॉटे व्हायला इझिली पडतं. पनीर आता आपण एक साईडने सॉटे केलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने पण तेलामध्ये तसं सॉटे करून घेऊया. आता कढईमध्ये ते आपण पेस्ट बनवलं कांद्याचं, टमॅटो, लसूण आणि काजू याचं पेस्ट बनवून 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये टाकलं आहे आणि आता सगळे मसाले टाकले आणि मीठ स्वादानुसार टाकलं आणि आता तेलामध्ये ते छान होऊ द्यायचं. तेलात व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया. चमचाने फिरवल्यानंतर पाणी घालायचं आणि उकळू द्यायचं. तुम्हाला जेवढं रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. आणि आता उकळल्यानंतर पनीर घालायचं. पनीरचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि आता आपण थोडं खालवर करून घ्यायचं आणि त्यामध्ये क्रीम टाकायची आणि परत आपण वर खाली असं करून घ्यायचं. थोड्या वेळ शिजवल्यानंतर आपलं मलाई पनीर तयार झालेलं आहे.